हाय नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आपण बोलतोय. सगळे गौरी गणपतीचे व्हिडिओ बघा. सगळं कोकणातलं खूप छान, खूप मस्त आहे. खरंच आम्हाला तरी छान वाटतं. तुम्हालाही बघून छान वाटेल. सगळ्या व्हिडिओ बघा. शेवटच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे लिंक दिल्यात तुम्हाला, त्या बघा. म्हणजे तुम्हाला शोधावं लागणार नाही. आणि आज चला, कसे झाले गौरी गणपती कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला, आज काय घाई आहे ती तुम्हाला मी सांगते. हाय नमस्कार. आज आहे आनंद चतुर्थी आणि माझी पण धावपळ आहे. तुम्ही म्हणाल आता सगळं झालं, गौरी गणपती सगळे झाले, आता काय धावपळ आहे? धावपळ ही आहे की माझी बहीण येणार आहे सुनेला घेऊन. तिचा ओसा झाला आहे, सूप द्यायला येते. आधी म्हणाले 10ला येते म्हणून नाश्त्याचं म्हणजे तयारी करून ठेवली. रात्री मेसेज आला की 12ला येणार आहे. म्हटलं चला आता जेवणाकडे, म्हणून धावपळ आहे. आणि तिला लगेच जायचं कारण आनंद चतुर्थीला ती राहते ऐरोलीला. आनंद चतुर्थीला तिकडे पवईला वगैरे सगळं जाम असतं, म्हणून तिची घाई चालली आहे यायची आणि लगेच निघणार आहे ती. आनंद चतुर्थीपर्यंतच सूप द्यायचं आहे. ओसे नवीन आहेत ना, मग सूप द्यायचं असेल तर आपण ह्या आनंद चतुर्थीपर्यंत द्यायचं. नंतर पितरं लागतात, पितरात सूप द्यायचं नाही. मग नवरात्रीपर्यंत फळं वगैरे, पानं वगैरे असं सगळं. त्यामुळे तिने घाईत येऊन जाते. चला आता आपण तिचं येणं बघूया आणि दाखवते. आपलं थोडंसं विसर्जन बघूया. म्हणजे बहिणीची सून येणार आहे सूप द्यायला मला. त्यामुळे इडलीचं पीठ घातलं. सकाळी नाश्त्याला येणार होती आणि हे मटकी घातली. म्हटलं जर तिला विचारेन तुला काय हवंय, मिसळ करू की इडली करू, डोसा करू असं. तर आता ती जेवणाला येते, मग लगेच जेवणाकडे वळलो. आम्हाला थोड्या नाश्त्याला इडल्या काढल्या की जेवणाची तयारी. ही खीर बनवली आहे. इकडे पनीर, जेवण पनीर आणि काजू करायचे. हे आपले ओले काजू, याची भाजी, खीर, पुरी, बटाट्याची भाजी, असं जेवणाचं बेत आली. त्यांना जेवण वाढलं. लाजू नको बाई, बिंदा व्यवस्थित आहे. दादा बसलाय तुमच्या बरोबर. ही नात आली आहे त्याची, त्यांची जेवणं चालली आहेत. असे सगळं जेवणाचा प्रोग्राम झाला. वा वा वा, मोठी मेहरबानी केली. आता सुनबाई सूप भरतेय. आपल्याकडे लग्न झालं की पुरबा असतात. पुरबा असतील तेव्हा ओसा करायचा असतो आणि मग मोठ्यांना द्यायचा असतो. नवऱ्याला, सासूना, मोठे कोण असेल तर. आता मी मोठी मावशी पडते मला, असं म्हणजे जे मोठे असतील त्यांना द्यायचं. आणि ते सूप तुम्हाला मी मागेच सांगितलं, गौरीचं सूप भरताना, की सूप आमच्याकडे खूप महत्त्वाचं असतं. अगदी जोपर्यंत सौभाग्य आहे तोपर्यंत सूप ओसायचा असतो. आणि गेल्यावरही आपल्याला माहेरकडून सूप येतो. माहेर म्हणजे पहिल्यांदा सुपातल्या वस्तू घेऊन, अक्षरशः तेव्हा काही लोकांकडे गडी असायची. आमची आई सांगते गडी सूप वगैरे घेऊन यायचा आईच्या इकडे, किंवा कोणी असं सूप घेऊन माहेरचं यायचं. माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आजोबांनी, आईच्या वडिलांनी 10 रुपयाची मनी ऑर्डर केलेली मला बांगड्या भरण्यासाठी, सुपाचे पैसे. तेव्हा 40 वर्षापूर्वी.
हा आगी करा, आगी भाचीची करा. मुलगी, माझ्या बहिणीची नात. हे बघा असंच प्रेम बाबा राहू द्या, कारण आता ह्यांना मावस आणि त्याला मला वाटतं चुलतच बहिणी बेसमेंटला थांबला असणार. असेल ना शशू. ही आहे गणपती विसर्जन बघायला जाण्याची. आता थोडंसं गणपती विसर्जन बघा वर्सोवा साईडचं. दुसऱ्या दिवशी आला संडे. आम्ही श्रावण सोडायचं ठरवलं, पण म्हटलं म्हणजे खूपच जरा दगदगच होते गावी जाण्यात, ती सामान भरण्याची सगळी, म्हणून मग यावेळेला आमच्या आहोने पार्टी दिली. म्हणाले चला सगळे मी देतो पार्टी, श्रावण सोडूया. आणि मग आम्ही श्रावण सोडायला जरा चांगलाच बेत केला. ते बार्बेक्यू म्हणतात ना त्याच्यामध्ये गेलो. हे आपलं अंधेरीचं बार्बेक्यू आहे. सांगण्याचं एक आहे की छान होतं, म्हणजे फूड टेस्टी होतं. कधी कधी काय होतं जाऊन असं म्हणजे फसल्यासारखं होतं, कारण आम्ही एका ठिकाणी तसं झालं आमचं. वाकडाच होतो नेहमी. म्हणून मुद्दाम सजेस्ट करते हे अंधेरीचं बार्बेक्यू नेशना. बाई काय खरं नाही, बसायला वगैरे सांगतायत. छान वाटते. आमच्या बाबूसाठी छोटीशी खुर्ची. आम्ही नॉनव्हेज खायला गेलो, पण त्यांची म्हणजे आधी व्हेजपासून ते सुरुवात करतात. त्यांनी पाणीपुरी आणून ठेवली आणि हे रगड्यासारखं आहे म्हणतायत. बघूया टेस्ट करून. पाणीपुरी कशी, पाणीपुरी ठीक होती, पण ते रगडा काय दिलेलं ना शेकव ना, चाट ते खूप छान होतं, सर्दी होईल ना, मस्त होतं. आणि आता हे आपलं बार्बेक्यू चालू केले. काही पनीरचं सगळं व्हेजचं आणले. पनीर, मशरूम, शिमला पनीर असं काय आहे सगळं व्हेज. आधी व्हेज आणून लावलं. काय हवंय ते खायचं, तिकडे सगळं लावलेलं आहे. काय हवंय ते खायचं, पण ते त्यांच्या पद्धतीने सर्व करतात, देतात. तर चला थोडं थोडं व्हेज पण चाखूया. पण छान होतं डिश. आणि आता हे मटन कबाब आणि आता चिकन चाललं आहे सगळं. त्याच्यामध्ये ना चिकन मलाई म्हणून आहे, ते छान होतं. सगळं गरम गरम मस्त. चिकन सीख कबाब कोलंबी मस्त एकदम खायला. म्हणजे श्रावण असं सुटल्यासारखं वाटलं. चवळी, वाटाणा, बापरे काय भाज्या करायच्या. मला कधी कधी प्रश्न पडतो की हे
जे खरंच नॉनव्हेज खात नाही, व्हेजिटेरियन आहे, काय करत असतील हो, काय खात असतील काय माहिती. आम्ही अगदी अक्षरशः म्हणजे हॉटेल पूर्ण भरलेलं आणि आपणही काय हवंय नकोय तर जाऊन खाऊ शकतो. घेऊनही मुलं येत होती आणि ते लोक आपल्याला काय हवंय ते एकदा बघून आली आणि मग तसं सांगितलं की हे सर्व करा, ते सर्व करा. मग ते आणून देत होते. म्हणजे आपल्याला सारखं ताट घेऊन उठायची गरज नव्हती. आपल्याला काय हवंय ते आणून देत होते. अच्छा, ओके ओके ओके. I will not pay for doctor. ते आणू त्याला लगे. इकडे तुला सांगते काय घे. हे सगळं स्वीटचं आहे. सगळे स्वीट्स आहेत इकडे, अगदी बालुशाहीपासून गुलाबजाम वगैरे. नंतर इकडे चाट पण आहेत सगळे, पावभाजीपासून सगळं आहे. म्हणजे काय हवंय ते. सगळं खाऊन ही आमची शेवटची स्वीट डिश. आईस्क्रीम, गुलाबजाम, केक, थोडं फ्रूट. असं. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. कमेंट करा.